धरा गरम गरम खीर. मला माहिती आहे तुम्हाला गरम खीर आवडती ते. गरम खीर? हा. नाही नको. अगं आत्ताच तर तू म्हणालीस ना की डाएटला खीर चालते. नाही म्हणजे थंड चालेल, गरम नको. पण आधी तर तुम्हाला गरम खीर आवडायची. माझं अख्खं आयुष्य बदललंय, तर ही आधीच्या गोष्टी घेऊन कुठे बसलीये? ही गरम खीर जर मी खाल्ली ना, तर तुम्ही सगळे थंड पडाल. ताई कसल्या विचारात हरवता लगेच? मनातल्या मनात खूप बोलता बरं का तुम्ही. जुई अगं खा ग, बघ तरी आलापच्या हातची चव. संध्या दे गो तिला. हो घ्या. बाबांचा फोन आहे, आलेच बोलून. हो जा, पण लवकर ये. नैवेद्य असा तिष्ठत ठेवू नये. हो आलेच. जुई ताई अशा नव्हत्या, आता काहीतरी वेगळंच वागायला लागल्यात. पहिले त्यांना गरम खीर आवडायची आणि आता थंड आवडती. आणि आता तर डाएट बी सुरू केले. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढूशा चॉकलेट साठी जुईताई एकदम फ्रीज मध्ये का गेल्या असत्या? बाबा आय लव्ह यू. हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग 1 2 3. मी कैलास भोळे बोलतोय, तुझा बाबा. तुझा आलाप देसाई नाही. आय नो रे. आणि हे लव्ह यू तुलाच होतं. तुला माहितीये तू बाबा नाहीये, तू ना सुपर हिरो आहेस माझा. तू योग्य ठिकाणी योग्य वेळेला हजर असतोस. म्हणजे नेमकं काय झालंय? तू ओके आहेस ना जुई? तुझ्यामुळे एकदम फाईन आहे. हा स्टोरी बडी लंबी आहे, पण भेटून सांगते. बर. पर तू का फोन केलेलास? अरे का म्हणजे काय? आणि मी फोन नाही केलेला, तुझ्या आईने करायला सांगितलंय. का? अरे 10 वाजता चंद्रोदय आहे, लक्षात आहे ना? तर तू 10च्या आत घरी यायचा प्रयत्न कर. प्रयत्न कर म्हणजे येच. आणि प्लीज या बाळा, नाहीतर तुझी आई मला घराबाहेर काढेल, तुला माहिती आहे. मी थोड्या वेळात निघते. नक्की सगळं आटपलं का ग? हो. अरे म्हणजे आलापशी जे बोलायला गेली होतीस ते बोललीयस का? ऍक्च्युली नाही, पण घरी येण्याआधी मी नक्की बोलेन. बर बर, नक्की बोला. आणि बाबड्या लक्षात ठेव, 10 वाजता चंद्रोदय. हो बाय. एवढ्यात खीर थंड झाली असेल. असू दे. काकू काका निघते मी. हो बरं वाटलं आलीस. आई बाबांना सांगा विचारलंय म्हणून. हो. जुईताई, हा प्रसादाचा डब्बा काका काकूंसाठी. रात्र खूप झालीये ना. थांब आला. हा जा जुईला सोडून ये. मी नाही तू नाही. आपल्या घरात अजून दुसरं कोणाचं नाव आहे आलाप? ऍक्च्युली बाबा मला आशूचा फोन येणार आहे. कदाचित मला एक न्यूज कव्हर करायला जावं लागेल. अरे मग तिला सोड आणि मग जा ना. काकू राहू दे ना, मी जाते. ए उदय जा ना तू. मी कशा तू जा. लाजतोयस का तू? आई लाजत नाहीये मी. नाही ना, मग जा सोडायला. एक कमॉन यार दाद. ठीक आहे. हे बघ मावशी, हा चावी घेऊन रेडी होऊन बसलाय इकडे, उगाच नाटकं करतोय. ए चल जा, ह्यालाच पाठव मावशी. चल 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 चल. अरे उदय असं काही नाहीये, ऐक माझं. आला. जातो.
जा लवकर सोडून ये तिला. सांभाळून जा. आणि हो. आणि जुई बाबांना सांग एकदा बोलवलंय म्हणून या निवांत. हो. हं? बाईसाहेब हा काहीतरी गडबड वाटते आम्हाला. मला पण असं कसं होईल? समोरची व्यक्ती विसरली तर असं होऊ शकतं. पण समोरची व्यक्ती एकदम कशी विसरली? किती आधी एक होती आणि आता एक. हातात गोष्टी असताना आठवण करून द्यायला लागली ना की समजायचं आपण बोलतोय आणि करतोय. देवा, प्रसादाचा डब्बा माझ्याकडेच राहिला की. नेहमीचीच तुझी गडबड. आता दे इकडे. माझी नाही, पण जुईताईच्या वागण्यात मला काहीतरी गडबड वाटते. नाहीतर फ्रीज मध्ये एवढ्यात का जातील जुईताई? आला. मला थोडं बोलायचंय. तू जरा लक्ष देऊन ऐकशील का प्लीज? चिडू नकोस. नाही ते बाईक बंद पडली म्हणून. पण प्लीज माझं ऐकून घे ना. जुई, बोलायला इंजिन गरम झालंय म्हणून बाईक बंद पडली. त्यामुळे 5 मिनिटात थांबावंच लागेल आपल्याला. साहब बता दूं क्या? गरमा गरम दोनों में कटिंग. आला. लागलंय. आला. तू ऐकतोयस की नाही मला नाही माहित, पण मला माहितीये की तू माझ्या वागण्यामुळे बोलण्यामुळे खूप हर्ट झाला असशील. पण मी हे मुद्दामून नाही करत आला. माझ्यासमोर काही परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीने माझ्यासमोर काही प्रश्न उभे केलेत. त्याची उत्तरं सध्या तरी माझ्याकडे नाहीयेत आणि म्हणून मी हे असं वागते. मनातून फक्त एवढंच वाटतंय ना की आपल्या नात्याची सुरुवात खूप गोड झाली होती, मग त्याचा शेवट आपण असं अबोल्याने
का करावा आला? जुई, मी तुला कुठल्याही बाबतीत समजून घे, पण आपल्या 3 वर्षाच्या नात्यात तू आकर्षण हे नाव का दिलंस? तू घरी का आला? मी तुला अजून त्रास नाही देणार. जुई, बाय आला. मी हे मुद्दामून नाही करत आहे आला. माझ्यासमोर काही परिस्थिती आणि त्या परिस्थितीने माझ्यासमोर काही प्रश्न उभे केलेले, ज्याची उत्तरं सध्या तरी माझ्याकडे नाहीये आणि म्हणून मी हे असं वागते. या नात्याला नकार दे. आला तुला भेटण्यासाठी माझ्या घरी आहे. अजून काय हवंय तुला? काही प्रश्न असू देत किंवा कुठलीही परिस्थिती, मी ज्या जुईला ओळखतो त्या जुईचं प्रेम खरंय, ते मनापासून आहे. त्यातलं 1% जरी प्रेम तिच्या मनात असेल ना, तर ती आत्ताच्या आत्ता धावत येऊन मला मिठी मारेल. आईचं बोलणं खरंय, पण माझं प्रेम सुद्धा तितकंच प्रामाणिक आहे. 3 वर्षांच्या या गोड नात्यावरचा हक्क मी असाच का हातातून निसटू देऊ? मी करतेय ते चूक आहे की बरोबर? या सगळ्याचा आलापला त्रास होईल ना? कितीही काहीही झालं तरी मी त्याचाच विचार करते, कारण या सगळ्यानंतर मला तोच आठवतो, कारण तोच माझं प्रेम आहे, जे मी कधीच विसरू शकत नाही. जे व्हायचंय ते होईल, पण माझ्या आयुष्यात आलापची जागा कोणीच घेऊ शकत नाही आणि मी ती कोणाला देणारही नाही. आलाप मी तुझीच आहे, फक्त तुझी. केली. कदाचित मी चुकीचं आहे. मनातलं प्रेम सुद्धा एक आकर्षणच होतं बहुतेक.
हॅलो हॅलो हॅलो, काय रे कसला विचार करतोयस? नाही काही नाही. अरे नो ब्लूटूथ. बरं कधीतरी ते कानापासून लांब ठेवत जा दादा. ऍक्च्युली तो चार्जिंगला ठेवलाय. तरीच म्हटलास तू मोबाईल पासून फ्री कसं झालं? अरे तुझ्यासाठी एनी टाइम फ्री आहे भावा. मग काय बोलत होती जुई? काही नाही. ओके. पण खरं सांगू, छान मुलगी आहे, बोलायला चांगली आहे, हुशार आहे, स्मार्ट आहे. नाही म्हणजे तू काही कमी नाही आहेस. तुमच्या हल्लीच्या जनरेशनचं बरं आहे, सगळं काही क्लिअर असतं, थेट. तर आमच्या वेळी, अरे आमच्या वेळी म्हणजे तू आमच्या वेळी काय आला? हा काय बोलत होता? काही नाही. दादा म्हणत होता की आमची जनरेशन थेट आहे. अच्छा, आणि मी काय तुला थेट बोलायला देत नाही? नाही नाही असं काही मी म्हटलेलं नाहीये. नाही रे, मला कळतं तुझ्या मनातलं. कळतंय म्हणून तर बोलतंय ना. म्हणजे म्हणून तर सगळं चांगलं चाललंय ना आपलं. मस्का मस्का मारतोयस का मला? नाही नाही मस्का कुठे मारतोय? मस्का मारण्यासारखं नाही नाही, मला कळतं तू मस्का मारतोयस ते. राहू दे. मस्का मारण्यासारखं काय याच्या? आता म्हणजे नेमकं काय असतं? हॅलो आला. अरे काय झालं? काही नाहीये, सहजच विचारलं मी. आलाप, माणूस जेव्हा असे प्रश्न सहजपणे विचारतो ना, तेव्हा नक्कीच काहीतरी झालेलं असतं. काय झालंय? आलाप, नात्याचं डेफिनेशन मला माहित नाहीये, पण नातं हे काचेप्रमाणे पारदर्शक असायला हवं. मनात वेगळं बाहेर वेगळं असं असू नये. आपल्याला फक्त ते जपता आलं पाहिजे, कारण काचेवरचा एक ओरखडा त्याची पारदर्शकता भंग करतो. थोडक्यात आहे ना, नातं म्हणजे सगळं तोंडावर असावं. म्हणजे प्रेम तोंडावर, भांडण तोंडावर. करेक्ट. काय रे, सुई बरोबर काही झालंय का? नाही वहिनी. नक्की? हो. आत्ताच बोललो होतो, यांच्या जनरेशनचं ना एकदम सगळं काही क्लिअर असतं. पण आला, तुझं आणि जुईचं नातं आमच्यासाठी जरी अस्पष्ट असलं ना, तरी तुमचं एकमेकांविषयीचं प्रेम तुमच्या डोळ्यात दिसतं. त्यामुळे काही झालं असेल ना तर ते सॉर्ट आउट करून द्या. कारण समजा विषय पुढे लग्नापर्यंत गेले तर तुम्ही तुमच्या साईडने क्लिअर असलेलं बरं. काय? हो वहिनी. कळलं ना? चला, याच बरोबर आजचा क्लास समाप्त. धन्यवाद. नाही 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 नाही, ह्याचं ना ब्लूटूथ चार्ज झालं असेल म्हणून चाललंय हा, राईट? ब्लूटूथ वरून आठवलं, महत्वाचा कॉल राहिलाय. नाही हा गंधा, नाही, नाही, गंधा, बाबा, नाही call call करायचा आहे, करायचा. Bluetooth. बघितलं ना आला. आला, लग्नाचं ठरलंय ना तुमचं? माझं लाख ठरेल, पण तिच्या मनात काय ते तर कळायला पाहिजे. बघू मला बघू. झोंबू दे. सांगितलं होतं ना तुला, चंद्रोदय व्हायच्या आधी घरी ये म्हणून. पण माझं कोणी ऐकेल तर शपथ. ऐकेल तर शपथ? अगं कधीची तू एकटीच बोलतेस आणि आम्ही ऐकतोय. तू तर बोलूच नकोस. तू सांगतोस आणि मग ही जाते, आणि मग हे असं काहीतरी होतं. आई आई, अगं पण तुलाच विचारून गेले होते ना मी. मी लवकर यायला सुद्धा सांगितलं होतं. ऐकलंस का माझं? आई अगं सॉरी ना. सॉरी, ते सॉरी राहू दे बाजूला तुझं. मला सांग, तुला नागिण होताना कोणी बघितलं नाही ना? तिला नागिण होताना कोणी बघितलं असेल तर दोन गोष्टींची शक्यता आहे. एक तर तो चक्कर येऊन पडला असेल, किंवा मग ह्याच्या मागोमाग आपल्या घरी येईल. एवढं सोपं वाटतंय ना तुला सगळं?
बाबा, मला कोणी बघू दे किंवा नको बघू दे, पण त्याआधी मला तरी कळू दे, चंद्रोदय झाला असताना पण मी मनुष्य रूपात कशी आले? झाडाच्या सावलीत गेली असशील, नाहीतर घराच्या आडोशाला आली असशील. चंद्रप्रकाश तुझ्यावरून गेला आणि तू मनुष्य रूपात आलीस. घ्या, प्या. जरा चंद्रोदय उशिरा झाला असताना तर आलापला भेटता तरी आलं असतं. हो, आणि भेटल्यावर मग चंद्रोदय झाला असता तर पुन्हा लपाछपी खेळली असतीस ना? आई, पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुझी. तुझ्या मनातलं मला सगळं कळतं, तू सांगितलं नाहीस तरी. अमृता, जरा शांत हो. कशी शांत होऊ? आज कोणी बघितलं असतं तर? आई सॉरी ना. आता जुई, 10 वर्ष झाली आपण इथे राहतोय, कोणाला शंका सुद्धा आली नाही आपण इच्छाधारी आहोत त्याबद्दल. आई, मी पण माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करतेच आहे ना. मग कशाला सारखी रात्रीची बाहेर जातेस, आलापकडे जातेस? आई, तुझा ना मूळ मुद्दा मला कळलाय. आलापला भेटू नकोस, त्याच्याकडे जाऊ नकोस, त्याच्याशी कुठलंच नातं ठेवू नकोस, सारखं सारखं तेच सांगू नकोस. सॉरी बोलले ना आता, हवं तर कान पकडते. किती वेळा आणि कोणाकोणाला सॉरी बोलू ना तेच कळत नाहीये मला. आणि या अशा परिस्थितीत नाती कशी जपायची आणि कशी जगायची ना तेही कळत नाहीये.